ऑफ व्लॉगिंग. वेलकम टू द चॅनल. आणि आमचा जेजुरीमध्ये पण डे 2 आहे आणि आम्ही आता चालू आहे किल्ल्यात. काल आमचं झालं पठार, आज जाऊ किल्ल्यात. सगळे खालती आहे, इकडे दिप्पी टाइमपास करते आहे. मी रेडी होऊन अर्धा तास झाला आहे. तुम्ही बघू शकता केवढी घाण गाल्या देत असते ही सोकरी. तर गाईज आता दिप्पी रेडी होत आहे, मग त्याच्यानंतर आम्ही जाणार खालती. खालती मम्मी लोक वेट करतात आहे. आणि अगर मम्मी लोकांनी मम्मी आणि विशू, चला गाईज तर आपण मम्मी आणि विशू लोकांकडे जाऊया आणि मग खालती तुम्हाला आता किल्ल्यात जाताना भेटतो आम्ही. या लोक गाईज सगळे काम करतात. ये चिराग हाय कर, हाय कर. अशोक काका तू भी हाय कर. पग काका हाय कर. अच्छा तर गाईज आमचा प्लॅन चेंज झाला आहे. आम्ही चाललोय पायथ्याकडे, तिथे पाया पडू. काय झालं मेकअप तर आम्ही पायथ्याकडे चाललोय, तिथे पाया पडू आणि मग तिथून डायरेक्ट चाललोय कुठे, मोरगावचा मोरेश्वर. येस. आणि सोमेश्वर, रामेश्वर सगळं. अरे आया नाही आम्ही आयाच पाहिजे. पायथ्याकडे पाया पडणार आणि मग तसंच जानेबाईकडे जाणार. तिकडे आमची रिक्षा आहे, तिकडून आम्ही जाणार मोरगाव आणि संध्याकाळी जाणार किल्ल्यात. किल्ल्यात नाही जायचं, संध्याकाळी जाणार किल्ल्यात. तर गाईस तुम्हाला भेटलो नंतर. चुप राहा. चला गाईस, आमचा मेन मोटिव्ह काय होता माहिती आहे, पायथ्याकडे जायचा, या दोघांचा व्हिडिओ काढायचा. पण तिथे एवढी गर्दी होती ना की व्हिडिओ तर समज लांब लांबची गोष्ट होती, कारण सगळी पोलीस लोक उभे होते असे लाईनीने आणि वरती जायला देत होते. तर मग नाही भेटलं म्हणून. तर आता आम्ही चाललोय जानेबाईकडे, तिथे आमची रिक्षा येणार आणि मग तिथून आम्ही जाणार मोरगाव. जानेबाई पुढे काय, हिला काय माहिती नाही, ही अशी करते की बोलू नको. यान जाते ना आता यान काय घालावतोय नाही ते कन्फ्युज होते. एक बोट घालावता का 2 बोट घालावता? नाही, एक बोट बेटर आहे, 3 बोट पे ना. तर गाईस जानेबाईकडे पण पाया पडून झाले, पण आमच्या मम्मी लोक अजून दिसत नाही. काय सीन आहे, कसं सीन आहे आम्हाला काय माहितीच नाही. लेट सी. करा नदीवर टाइम जाईल. बी इथं करा नदीवर जायचा प्लॅन बनतोय. तर आम्ही मठात पण आलो गाईस, मम्मी लोक अजून दिसत नाही तर आम्ही सुचलो की मठात जाऊन येऊया. तर गाईस तिथे पण जाऊन टाकू. चलो. मयूरेश्वर महाराज की जय. सांडा मामा की गाईज आम्ही आता चाललोय बस कडून मोरेश्वरला. ही रागवली आहे दिशू, या दोघांचं झालंय झगडं. कशावरून? या खिडकीच्या सीटवरून. विशू ऐकर, ऐकर ॲटिट्यूड. दिशू भाऊजी ऐकर. हे खुश आहे भाई, हर टाइम रागवते, काय बोलायचं सोड. श्री स्टेबिलिटी आहे का नाही? ऑफकोर्स तुझ्यासारखं नाही फोन. गाईज आम्ही इथे आलोय पांडवे घरात. तर आता जाऊया. ते बघा ओम नमः शिवाय. किती मस्त आहे. आम्ही इथे ना खूप पहिला आलेलो, तर आता आम्ही विसरलेलो. हे बघा आता इथून वरती जायचं पण आहे. आणि गाईज इकडे ना व्हिडिओ अलाउड नाही, बट मी कसा काढलाय थोडाफार, तो तुम्ही बघून घ्या. हे बघा श्री गणेश महागणपती, ज्या आतमध्ये गणपती आहे
येस. तर गाईज आता आपण इकडे वरती तुम्हाला दाखवेन मी, ते बघायला जाऊया. इथून वरती जायचा रस्ता आहे, जिथून आतमध्ये वरती जायचं. या वरती मस्त फोटो येतील. अच्छा हां, आम्ही पण वरती जातो गाईज. चला गाईज जाऊया वरती. ओ माय गॉड, शिडी बघा. इथे वाटतंय खूप इझी आहे, पण ओ माय गॉड तुम्हाला दाखवू. या 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 थांबा जरा, माझी शिडी बघा. ओ माय गॉड, ते बघा आता नजारा बघा. ओ माय गॉड, वाव, व्हॉट अ व्ह्यू. हे बघा. तर गाईज आमचं हे दर्शन झालंय. आता आम्ही चाललोय मोरगाव. तर येस, मोरगाव जाऊया गाईज. इथे खूप मस्त होतं, मस्त फोटोज काढले. ह्या लोकांचे मी चांगले फोटो काढले, ह्या लोकांना माझे फोटो काढायला बोललं. तर हिने आहे ना, हिला मी बोलते माझ्या तोंडाकडे कॅमेरा ठेव. हिने बाजूचं अख्खं झाड घेतलं, मला कोपऱ्यात ढकललं. काय फोटो काढते हिला इथंच माहीत, मला नको. फॅक्ट आहे. थांबा तुम्हाला फोटो दाखवते नंतर. गाईज मोरेश्वर मंदिरमध्ये एवढी गर्दी आहे ना की हे बघा, ही लाईन आहे ना इथून स्टार्ट होते आणि मग ती आतमध्ये. हा म्हणजे तेच तर बोलते, तिथून स्टार्ट होते आणि आतमध्ये अजून आहे जिथे एंड होते. म्हणून आम्ही इथूनच दर्शन घेऊन आता चाललोय दुसऱ्या इकडे. तर येस गाईज, लेट्स गो. मम्मी आणि निशू. कैसे दिया भैया? 100ला 100. क्या बात कर रहे हो? 70ला गोड आहे. इथे आम्ही पेरू घ्यायला आलोय. हिला खायचं आहे. हिला कालपासून पेरू करते आई. तर हिला आपण पेरू घेऊया. आणि मला पेरू नको आहे म्हणून मी बोर खाते गाईस. तर आता पेरू घ्यायचे. आमची तिकडे गाडी आहे, तिकडे जायचं आणि मग नेक्स्ट स्टॉप. कुठे जाणार माहित नाही, तर जिथे जाऊ तेव्हा सांगू तुम्हाला कुठे जाणार आहे. मी द निशू आणि दिप्पी बघा. मग दिप्पी दाखव गेली. शिट, कोण तो? नारोल आहे पागल. हे बघा गाईस, हे कुंड आहे असं आणि हे बघा अशी प्लेस आहे. हे आमचं लास्ट टेम्पल होतं, दॅट इज सोमेश्वर. अँड येस, डन. आता याच्यानंतर आम्ही जाऊ घरी. इथे फोटोज काढतो मस्त, चांगले येतील. गाईज लास्ट होतं सोमेश्वर मंदिर, जे आमचं आता झालं आहे. आणि इथून आता आम्ही इथून आता आम्ही घरी चाललोय. सॉरी, ह्यांना परत बोललं माझे फोटो काढ. परत घरी ते फोटो काढले. दिप्पीनी पण आणि दिशूनी पण. आणि काय बोलतात, तुझे फोटो बरोबर नाही येत. असं नाही की तुम्हाला काढता नाही येतं आणि मी याचे बरोबर काढते. चुप राहा. पहिला मीच काढायची तुझे फोटो. आता आम्ही चाललोय घरी. चला. इथे बघा गाईस, इथे ना चिचेचं झाड आहे, जिथे चिराग दादा चिच तोडतोय. पडले न तिथे अलगच चाललंय दिश भाऊजीचं. आणि इथे बघा, इथे चिचा पडल्या. तो माय गॉड, बो किती मोठी पडली आहे इथे. ती बघा, निकेश जीजू आणि चिरण आहे. गाइस ये टाट खपलाय. हे जयात क्या आहे मम्मा. फायनली पार्वत आत्या. ओ फायनली काकू जागूस. अलग का बसलीस पण बोल. मी जागा नाही.
सोनू बोलते तिला आवडत नाही कारण ती व्हेजिटेरियन आहे. ओ अच्छा असं झालं. फिश तर बनवलाय पण तिचा उपवास आहे. तुझा पण उपवास होता हा? नो आम्ही काल रात्री ऐक ना दाखव पुक्कीवाला यायचं क्लिप. आम्ही काल रात्री 11:30ला केक स्टोरी मध्ये बर्गर खात होते. चला नंतर भेटतो. आता मी काकू लोकांना भेटून आली, भार्गव लोकांना. तिकडे भार्गव पण वरती गेलेला आणि तिकडे सोनू वगैरे होते. तुम्हाला बघितलं, तुम्ही दाखवलं. मी तुम्हाला दाखवलं. यो बघ यो माकड पण आलाय. अरे अरे हॅलो याला बघा न्यू माकड. आता आम्ही जातो वाड्यात आणि मग तिकडे बसून बघू म्हणजे काय करतो आता सोचतो. काहीच काय माहिती काऊ आम्हाला काय बोलला माहिती. आम्हाला बोलते मला त्यांच्यात मजा नाही, मला असं बोर वाटते, ते लोक झोपलेत आहे. तर माझी मम्मी बोलते मला पण मजा नाही बोलते आमच्यात. हे लोक बोलते कुठे नेतच नाही. तर अगर हिला कुठे नेलं ना तर ही फोनचा म्हणजे फोन आहे, ही फोन घे मग 2-2 मिनिटांनी फोन पडेल. मग ही परत मम्मी झोपली नाही बघते आहे ते चालू. म्हणून निशांतने रिसेंटली एक इन्सिडेंट निशू लवकर इन्सिडेंट सांगायला. याने एक मम्मीचा इन्सिडेंट सांगितलं. मम्मी झोपलेली आणि फोन चालू होता बघ. तो इन्सिडेंट सांग. अरे हा तर काय झालं माहितीये, तिने असा फोन ठेवलेला, मी झोपलेली. तर मला वाटलं काय ती बघते आहे, तर आम्ही इग्नोर केलं. तर पहिला त्याच्यात त्यांनी अख्खी डोसा कसा बनवतो तो प्रोसेस सांगितला. मी खुश काय उद्या डोसा बनेल. तर नंतरला चटणी. मी बोल वा चटणी मग मला मस्त लिंबू आणून परत डोसा बनवायला शिकवला. अरे मला चल दुसरा डोसा टाकला अशी. मग दुसऱ्या डोस्याला दुसरी चटणी पण टाकतात का? एकदा वाटली तर झाली ना चटणी. कंटिन्यू 4-5 वेळा मी डोसा बघितला सपन्यात. मी नंतर बोलले ही झोपली असेल. तर मम्मी तर डोसा 3 मिनिटं राहिला मग शिफ्ट झाला. मग त्याच्यानंतर काय आलं असेल पनीर टिक्का. मी सीधा झोपला, माझा मोडाच गेला. डोसावालाच बोललेले दॅट टाइम हसायला येतो ते. आता मला कारण की फर्स्ट टाइम अलग सुन बोल. आता फर्स्ट टाइम मध्ये वाटते की कोणतरी बनवते आहे तर आपण बनतो. सेकंड टाइम मध्ये नाही बनत तर म्हणून इग्नोर करायला यायला. एवढं खास नव्हता याचा जोक. मी तर असंच बोलवलेलं याला. चला हे हसायला चालेल. हिच्यासाठी आम्ही खास हे येल्लो वाले वटाणे घ्यायला गेलेलो रात्री 11:30 वाजता. आम्ही मोरगाववरून आलो वगैरे आणि त्याच्यानंतर आत्ता ब्लॉग स्टार्ट केलाय. आता सगळ्यांची इथे खूप गर्दी होणार आहे कारण उद्या सोमवती आहे. मेन सगळे उद्यासाठी इथे येतात आहे आणि आम्ही तिघं आता चालू सूप प्यायला. तर येस गाईस जाऊया सूप पिऊया मस्तपैकी. आम्ही एका आर्या कॅफेमध्ये बसलेलो. तिकडे एवढी गर्दी होती की कुठून आलोय तिघं जण डायरेक्ट. ऑर्डर पण नाही दिली. हा पण आम्ही नाही जाणार आहे आता कारण आमचा प्लॅन चेंज झालाय. पुढे जाऊन सूप पितो. सूप पिऊन मग नंतर काय ते ठरवू. तर येस गाईस सो मला नंतर भेटू. नाही ऍक्च्युली काय झालं आम्ही जेव्हा ऑर्डर देत होतो ना दोघी जणी मतलब दिशू भाऊजी ना तिकडे तो अंकल होता त्याला दिशू भाऊजीने बोलला एक सूप 1/2 बोलायचं होतं तर त्याने बोलले एक सूप करा आणि बाकी कसं गेलं त्याची ऍक्च्युली बोबडी बनवली म्हणजे त्याची ऍक्च्युली बोबडी बनली 1/2 बोलताना तो स्टॉप झाला. तो काहीतरी अलगच बोलला. असं सगळं बोलावतं नसतं. दाखव नाही मग कसं बोलावचं असं सगळं बोलावतच नसतं तर घ्यायला. आता एक काम कर. आमचा सूप आला आहे. हे काय चिकन आणि आम्हाला फ्राईड नूडल्स पाहिजे होते पण मेन ते खपलंय. ते कोबी दिलेत आहे ज्याचा यूज बिलकुल नाही आम्हाला. ते बघा तू याचा यूज कर भाऊजी. आम्ही सूपनी चालू काम. नूडल्स पण खाल्ले पण विसरलो व्हिडिओ काढायला आणि मग एवढं जोरात टेक दिली मी. सॉरी. इट्स ओके. आणि सूप आम्ही दोघींनी असाच ठेवला. इव्हन इफ तो 1/2 होता आम्हाला माहिती आहे आम्हाला सूप नाही आवडत तरी घेतला. दिशू भाऊजीचा खपला पण आम्ही दोघींनी नाही पिला. आता आम्ही इथून निघतो आहे आणि जातो आहे चॉकलेट डेझर्ट खायला म्हणजे बिस्कॉफ केक वगैरे. तर तुम्ही बघू शकता आमचा भाऊजी पुष्पाची ऍक्टिंग करत होता. चाले त्याची
आणि विशू 2-2 मिनिटं रागवते भाऊजीने अगर काय केलं तर. मला हेच तर नाही समजत. पुढं आहे पुढं आपले घरा. चला गाईस आता मी इथे रस्ता क्रॉस करतोय. वाव व्हिडिओ पण मॅन्डेटरी आहे. इथे ठेवते असा ठेवते. थांबा म्हणजे मी कशी फुल दिसते ना. अच्छा थांबा रस्ताच क्रॉस. चल 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 चल. आता आहे ना आम्ही आमच्या इकडे मतलब आता आम्ही जातो केक खायला. बिस्कॉफ आणि ही खायला लावा केक. आणि दिशू भाऊजीचं फिक्स नाही तर तिथे जाऊन बघेल तो काय खायचं. जिथे मी दुपारी काऊसोबत आलेलो ना आम्ही इकडे खायला. आणि काल पण इथे 3 आता दुसरा दिवस आहे. 2 दिवस झाले मी कंटिन्यूस इकडे येतोच आहे. इकडे आता ना आम्ही लावा केक खपलाय तर म्हणून आम्ही ब्राउनीचा केक खाणार आहे. लेट्स सी कसं असतं. अँड आल्यावर तुम्हाला दाखवेन मी. त्यांचं फोटोशूट चालू आहे. ब्राउनी मागवलाय आहे जो फुल मेल्ट होतो. माय गॉड. आता आमची गाईस कोल्ड कॉफी पण आली आहे आणि केक चॉकलेटचा गुच्छा बघ. घरी आलो आणि हे बघा उद्याची तयारी. काय सजलंय काय सजलंय. पण किल्ला 1 नंबर दिसतोय. 1 नंबर. हे बघा परत बघा उद्याची तयारी.